निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। आपण भविष्यात जे कार्य करणार असतो त्याचे मूळ आपल्या जडण घडणीतच दडलेले असते। नागनाथ सिद्ध होण्यासाठी आपण जो वेळ देत आहोत तोच पुढे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। होय गुरुदेव, प्रत्येक नात घडत असताना आपण स्वतः त्यावर लक्ष दिले आहे। आम्हा सगळ्यांना प्राप्त झालेली सिद्धी ही आपल्यामुळेच आहे गुरुदेव। कानिफ, हे ब्रह्मांड अशा जीवांची निवड करते जे ह्या जीवसृष्टीचा समतोल राखण्यासाठी मदत करतील। मग अशा दोन जीवांची गाठभेट ही सृष्टी घडवून आणते। त्यानंतर एक जीव दुसऱ्या जीवाला घडवतो, घडवणारा गुरु व घडणारा शिष्य। आजवर सृष्टी मला तुम्हा प्रत्येकाकडे घेऊन आली आहे। प्रत्येक नाथाची जडण घडण माझ्या समोर होत गेली व ती माझ्या समोरच होत राहील। सर्वात आधी मच्छिंद्र ह्या पृथ्वी तलावर आला, त्यानंतर गोरक्ष, जालिंदर, कानिफ एक एक नाथ घडत गेले। तसा हा कालावधी खूप मोठा आहे, पण जेव्हा ते एकत्रितपणे सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करतील तेव्हा तिच्यात होणारा बदल सगळ्यांना दिसेल। शुभम भवतु। नागनाथ, तू अचानक आलास? हो गुरुदेव, मला आपल्याशी एका घटनेसंबंधी बोलायचं आहे। बोल। गावाबाहेरच्या डोंगरावर एक भव्य गरुड आला आहे आणि तो बऱ्याच दिवसांपासून तिथे घिरट्या घालतोय। तो गरुड तिथे काय येतोय हे पाहण्यासाठी मी तिथे गेलो, तर तिथे मला एका दगडावर एका चक्राची आकृती दिसली। तिथून थोडं पुढे गेल्यावर मला एक शंख देखील मिळाला। मी तिथून निघणारच होतो तर मला बासरीचा मंजूळ स्वर ऐकू आला। कोण वाजवतंय ह्याचा शोध घेण्याचा मी बराच प्रयत्न केला, पण कोणीच दिसलं नाही। या सगळ्याचा अर्थ काय आहे गुरुदेव? तुला त्याचा काय अर्थ समजला आहे? मला वाटतंय तिथे नक्कीच काहीतरी दिव्य आहे, पण त्याचं पुढे काय होणार आहे तेच समजत नाहीये। तुला अंतप्रेरणेने जे वाटते ते तुला करावे लागेल। तुला तिथे काही दिव्य असल्याचे जाणवत असेल तर त्याचा शोध तुला स्वतःच घ्यावा लागेल। मी तुला ह्या संबंधी अधिक काही सांगण्यापेक्षा तू स्वतः त्याच्या मुळाशी जा, म्हणजे जे काही उघड होईल त्याचा आनंद तुला मिळेल। मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे गुरुदेव, पण नागनाथ, तू इथपर्यंत पोहोचला आहेस याचा अर्थ नियतीची तुझ्या आतून काहीतरी घडवण्याची योजना आहे। तुला त्या संकेताचा बोध करून घ्यावा लागेल। तू ह्या घटनेला सहजरित्या सामोरं जा। जशी आज्ञा गुरुदेव। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। अरे तुम्हाला समजासनी काय ठाव हाय का नाही? आता तुम्ही फक्त एकूण एकाकडे बघत राहा, का प्यान झोपा, दुसरं काय? अरे आपला नागनाथ, अरे तू काय करतो या? हा, आणि तुम्ही समजे काय करतायचा? आता मी फक्त तुम्हाला समजासनी सांगाय आलो, नाही तर परत म्हणतान पंच तुम्ही काय बी सांगितलं नाही म्हणून। काय आता तो गरुड तो तुम्ही समजाने पाहिलं ना? अरे तो डोंगरावर गिरट्या घालतो या। तेव्हा मी आपल्या नागनाथला म्हणलं की बाबा आता काय करायचं, तर तो मला म्हणला की मी तिकडं जातो आणि बघतो।
हा आता कशाला जायला पाहिजे त्यांनी तिकडं? अरे मरा नका तो गरुड, आपल्याला काय करायचंय? आता तिकडं काही विपरीत झालं म्हणजे हा कोणी फेडायचं? अरे गावावर काही बेतलं म्हणजे काय करायचं आपण? तुम्ही समद्यांनी आपल्या नागनाथला सांगा हा की बाबा निष्कारून काय बी उकरून काढू न ग, काय सांगताल ना? व अय कोश धर्म, अरे इकडे ये की जरा बाबा. काय झालं पंच? अरे नागनाथ कुठे गेला आहे? तो आहे की इथेच. अरे काय बोलतोय या तू? हा पर मी आता त्याला वनात जाताना बघितलं. हो पण तुम्ही हे आता का विचारत आहात? हाय का आता? अरे नागनाथच्या काळजीपोटी जी विचारतोय म्या. हा मला ठाव आहे. आता तो गरुड जिथं दिसतोय त्या डोंगरावरतीच गेलाय ना नागनाथ, वय ना? हो पण काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, आम्हाला सांगून गेलाय तो. अरे कोश धर्म, अरे म्या तुम्हासनी घरला येऊन काय सांगितलं होतं की तुम्ही नागनाथला तिकडे पाठवू नका, आणि तरी बी तुम्ही त्याला जाऊ दिलं. अहो पंच, तुम्ही हे देखील म्हणाला होतात की त्या गरुडाला पाहून गावातली लोक घाबरली आहेत. मग नागनाथ तेच शोधायला गेलाय की तो गरुड तिथे का येतोय. अरे पण या समध्यात नागनाथच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे हा? अरे किती महागात पडेल ते. पाटील असं काहीही होणार नाही. अरे बाबा नाही कसं म्हणतो? अरे माझा आजा सांगायचा त्या डोंगरावरती साधू लोक राहायची आणि त्यांनी तिथं काय बाई करून ठेवलं असेल म्हणजे. अरे नंतर नंतर तर ते बी तिथं यायचे बंद झाले. आता मला सांग तिथं उगा काही बिलामत असली म्हणजे. तुम्ही सांगताय तर मी बोलून घेतो नागनाथशी, पण मला वाटत नाही तिथे काही धोक्याचं असेल म्हणून. अरे पण तिथं एखादी विद्या दडलेली असली आणि नागनाथच्या जाण्यानं ती जागी झाली म्हणजे. अरे या समध्याचा त्याला तर त्रास होईल, पर समध्या गावाला बी त्रास होईल. येत आहे का बाबा तुझ्या ध्यानात? हो बघतो मी. बघ बाबा, पर जरा लवकर बघ, नाही तर नंतर उगा कशाला उशीर व्हायला न ग. काय? हो येतो. हा बालक मच्छिंद्रनाथ म्हणून नाव धारण करेल आणि भविष्यात सत्याचे धर्माचे चिरंतन कार्य करेल. दुष्टांचे निर्दालन करून सज्जनांचे रक्षण करेल. हा नाथ संप्रदायाचे असे कार्य करेल की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कार्य अखंड सुरू राहील. हे बाळ दिव्य स्वरूप आहे, त्याचा स्वीकार कर आणि मायेने सांभाळ कर. हे साक्षात परमेश्वराचे तेज आहे. या बाळाचे नाव मच्छिंद्र ठेव. मच्छिंद्र. गुरुदेव, आपण काहीच बोलत नाही आहात. काही झालं आहे का? नाही गुरुदेव, तुम्हाला काही हवं आहे का? नाही गहिनी. आपली काही इच्छा पूर्ण करायची असेल तर मला आज्ञा करा गुरुवर. माझी इच्छा तू पूर्ण करू शकत नाही गोरक्षा. आमचं काही चुकलं आहे का गुरुवर? मी का नाही पूर्ण करू शकणार? गुरुदेव, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला सांगा, पण आमच्याशी असा अबोला धरू नका. होय गुरुवर, हवं तर आमच्यावर रागवा, परंतु असं मौन धारण करू नका. आम्हाला जाणवतंय की तुम्ही काहीतरी विचार करता आहात. गोरक्ष, मी जो विचार करतो आहे तो येत्या महाशिवरात्रीला सांगतो. जशी आपली इच्छा गुरुदेव.
परंतु काही झालं आहे का? आम्ही इथे असताना आपण असं चिंतित असणं हे काही आम्हाला पटत नाहीये. प्रथमतः पृथ्वीवर मी आलो, नंतर गोरक्ष तू आलास, त्यानंतर गहिनी आला, जालिंदर, कानिफ आणि आता नागनाथ सुद्धा आहे. तुम्हा सगळ्या नाथांना लहानाचा मोठा होताना मी पाहत आलो आहे. आता अजून काय करायचं बाकी आहे हा विचार माझ्या मनात घोळत आहे. आज आपण असं का म्हणत आहात गुरुदेव? आपल्याला आणखी खूप कार्य करायचे आहे. अजून 9वे नाथ पृथ्वीवर अवतरणार आहेत. ते आल्यावर आपल्याला एकत्रितपणे पृथ्वीवर कार्य करायचं आहे. त्यासाठी साक्षात श्री दत्तगुरु आहेत ना, तुम्ही सुद्धा आहात. मला वाटतं नाथ पंथाची धुरा आता तुम्ही सगळ्यांनी पुढे न्यावी. गुरुदेव, आपण असे काही बोललात की आमच्या मनाची चिंता आणखी वाढते आहे. येत्या महाशिवरात्रीला मी एक घोषणा करणार आहे, तेव्हा तिथे सगळ्यांनी असावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या मनात नेमकं काय आहे गुरुदेव? सांगेन महाशिवरात्रीला. काय रे नागनाथ, अरे तू त्या डोंगरावर गेलता ना? व मी बघितलं होतं तुला. हो, मी आत्ताच तिथे जाऊन आलो. तिथे घाबरण्यासारखं काहीही नाहीये. तुम्ही उगाच लोकांना घाबरवत आहात. अरे पर म्या म्हणतो या, तू तिथं गेलात कशा पायी? पंच, मी सांगतोय ना तुम्हाला, कोणाला काही धोका होईल असं काहीच नाहीये तिथे. तुम्ही उगाच लोकांना नको त्या गोष्टी सांगत आहात. हवं तर तुम्ही सगळे माझ्यासोबत चला आणि पहा. नगर बाबा, आम्ही कुणी बी तिकडे येणार नाही. गावकऱ्याहो, अरे तुम्हा समजस नाही, तुमचा जीव धोक्यात घालायचा आहे का? नाही ना? हे बघ नागनाथ, आम्ही कुणी बी तिकडे येणार नाही आणि तू बी पुन्हा तिकडे जाऊ नका बाबा. पंच, तुम्ही एवढे का भीत आहात? उलट तुम्ही लोकांना धीर द्यायला हवात. गरुड दिसला म्हणून एवढं का घाबरावं? अरे पण मला आता सांग, तो गरुड आज पतूर दिसला होता का? नाही ना? व मग आता कुठून आला? हा, अरे माझा आजा सांगायचा काही एकदा त्या डोंगरावर काही माणसं गेलती आणि ती परत कधी आलीच नाही. गावकऱ्याहो, आता तुमच्या संग असं झालं तर चालेल का? आता एखाद्याचा जीव गेलेला तुम्हासनी जर का चालत असेल तर ठीक आहे, मी आधी येतो तुमच्या संग. काय बंधूंनो, माझ्यावर विश्वास ठेवा. त्या डोंगरावर घाबरण्यासारखं काहीही नाहीये. पंच तुम्हाला उगाच घाबरवतायत. आज कसं सगळं लवकर आवरलं बाई. हो ना. बरं ताई, मी जाते माझ्या खोलीत. तुम्हाला काही वाटलंच तर मला आवाज द्या. हा, येईन मी. हो, जा. हो. नागनाथ, बाळा कसला विचार करतोयस? काही नाही. चल मग, झोपायची वेळ झाली ना. आई, तुम्ही झोपायला जा. आज काही वेळ मी इकडेच थांबणार आहे. का रे, काय झालं? विशेष काही नाही. आज काही वेळ मी इथे ध्यान करणार आहे, म्हणून इथेच थांबतो. बर, ठीक आहे.
पण काही वाटलंच तर लगेच या आमच्याकडे. गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे उद्या ब्राह्मी मुहूर्तावर सूक्ष्म देहाने निघण्याचा विधी मी करेन आणि माझ्या देहापर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून मी खोलीचं दार आतून बंद करेन. गुरुदेव, ब्राह्मी मुहूर्त होत आला आहे, तर मी आपल्या आज्ञेप्रमाणे माझ्या या शरीरातून सूक्ष्म देहाने बाहेर येत आहे. ब्रह्ममुहूर्त जवळ येतोय काने. नागनाथ कोणत्याही क्षणी येईल. मग आपण आकाश मार्गाने प्रस्थान करूया. होय गुरुवर, परंतु नागनाथ आतापर्यंत यायला हवा होता. मलाही तेच वाटतंय. गुरुवर, देहातून बाहेर पडायचा विधी नागनाथला जमला असेल ना? जमायला हवं का नाही? त्यात काही विघ्न यायला नको. माझ्या मुखातून त्याला शब्द गेले आहेत, ते खोटे ठरणार नाहीत. अर्थात. गुरुवर, आपण प्रतीक्षा करूया. गुरुदेव, आपण पाहिलं असेलच, नागनाथाला गरुड दिसला आणि आणखीन काही संकेत मिळत गेले. हळूहळू नागनाथ त्या संकेतांच्या मुळांशी जातो आहे. ही सगळी दत्तप्रभूंची लीला आहे गोरक्षा. त्यांच्यामधील विष्णू तत्व त्याला समजावं म्हणून हे सगळे संकेत त्याला मिळत आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय रहस्य दडलेलं आहे हे नागनाथला समजेल ना गुरुदेव? तेच शोधून काढणं ही नागनाथची परीक्षा असणार आहे. यापूर्वी या भूमीमध्ये अनेक शिवलिंग गाडली गेली आहेत. डोंगरांमध्ये, टेकड्यांमध्ये, गुहेमध्ये अनेक मूर्त्या गुप्त झाल्या आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय आहे याची उत्सुकता जशी नागनाथला आहे, तशी त्याची प्रतीक्षा आपणही करत आहोत. नागनाथ श्री दत्तगुरूंच्या छत्रछायेखाली तयार होतो आहे. ते त्याला योग्य ती प्रत्येक विद्या शिकवत आहेत. पुढे जाऊन नाथ पंथामध्ये नागनाथचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जाईल. श्री दत्तगुरूंचा वरदहस्त नागनाथवर आहेच, पण तो स्वतः देखील साधनेत कुठेही कमी पडत नाही. प्रत्येक नाथाने जशी कठोर साधना केली आहे तशीच तोही करतो आहे. तो हातचं राखून काहीच करत नाही आणि हीच त्याची जमेची बाजू आहे. नागनाथ त्या डोंगरावर जे कार्य करणार आहे ते अद्भुत असणार आहे. तिथे खणल्यावर जे काही सापडेल ती तिथल्या लोकांसाठी अमूल्य अशी देणगी असणार आहे. नागनाथच्या श्रमाचं ते फलित असणार आहे.
नागनाथ त्याच्या देहातून यशस्वीपणे बाहेर पडला आहे. अत्यंत आनंदाचा क्षण आहे. गुरुवर, दूरवर प्रकाश दिसतो आहे. नागनाथ आता तात्काळ इथे येईल. आदेश! अलख निरंजन!